हे चांगलं आहे. तुमच्या संग राहणारी सून तुमचं बोलणं नाही ऐकत आणि तरी बी आम्हासनी समजावीत हायसा बाबा. मी लग्नाच्या वेळीस तुला बोललो होतो, माझ्या बिगर तुझं सासरवाडीत कोणी बी नाही. ह्यांचा तुझ्या संग काय बी संबंध नाही. लक्ष्मी, आपल्या घरला चल. मी काय बोललो ते ऐकलंस का? आपल्या घरला चल. बस ही चांगली संधी आहे. बघची सबाई, एकदम आदर्श बायको बनून जाऊन रामजी सोबत बोल. त्यांच्या मनातल्या दुःखाला हवा देऊन तिरस्कारात बदलून टाक. जेव्हा घरचे बाकीच्या लोकांसंग तिरस्कार होईल तेव्हा आपोआप तुझ्यावर प्रेम व्हायला लागेल. चल बघत बस, घरात तुझाच हुकूम चालेल. थांब, हे घेऊन जा. चांगलं बोल त्यांच्याशी. घे जा. एवढ्यातच नाही मारणार. आजच्या नंतर बी तुला लय येळ मिळेल जे तू मला अशी टोमणी मारशील. पण आत्तासाठी मला एकट्याला सोड. टोमणं मारायला नाही आले. ही बायको आपल्या नवऱ्याचं दुःख कमी करायला आली आहे. काय? तू माझं दुःख कमी करायला आलीस? सांग जिजाबाई, कसं कमी करणार माझं दुःख? मला नाही वाटत की तुम्ही मला कधी स्वतःची पत्नी पण मानलं आहे मनाने. पण मी सतत तुम्हाला आपला नवरा मानला आहे मनापासून. त्यामुळं फक्त हे सांगायचं आहे की हिसाब घ्या. तुम्ही तुमच्या पोरा आणि सुनांसाठी जीव देत असता, त्या बदल्यात तुमचा पोरगा ना सून तुम्हासनी काय मानतात? बाळा तुमची किती इज्जत करते हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि भीम आणि रमाचं काय आहे
त्यांचा स्वतःचा सिद्धांतच आहे. त्यांच्या सिद्धांताच्या विरोधात मी तर काय. तुम्ही बी गेलात तर इसरून जातात ते की तुम्ही त्यांचे बाप हाय. आता उरली लक्ष्मी. तुमचं समद ऐकायची ती. वय बाबा नाही बाबा, पण आज तर तिनं बी तुमचं ऐकायला विरोध केला. जिजाबाई, तू मला माझ्या पोरांच्या अन सुनांबद्दल भडकवायला आलीयस. लहान पोर नाहीये तुम्ही की मी तुम्हाला भडकवीन आणि तुम्ही भडकाल. म्या कोण आहे तुम्हाला भडकवणारी. मी तर फक्त तुम्हाला हे सांगायला आले हाय, सावध करायला आले हाय की तुमच्या पोराला आणि सुनेला त्यांच्या आयुष्यात एकटं सोडा. आता तुमचा पोरगा आणि सून मोठी झाली हाय, स्वतःचे निर्णय घेता येतात त्यांना. तुमच्यापेक्षा लय समजदार झाली आहेत ती. तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यांच्या आयुष्यात जास्त पडलं पाहिजे. जिजाबाई, आणि तुम्ही समद एका बापाच्या नजरेने बघता म्हणून तुम्हाला काय बी वाटत नाही. पर म्या पोराचं आपल्या नवऱ्याच्या संग असं वागणं बघून वाईट वाटतं मला. वाईट वाटतं. काय कर, बायको आहे ना, जाऊ दे. शेवटी एक बायकोच समजू शकते आपल्या नवऱ्याला, त्याची काळजी घेऊ शकते. तुमची बायको म्या जिजाबाई. वाह जिजाबाई, एकदम मस्त समजवलेस तू रामजींना. आता येईल मज्जा. अरे आम्ही बोललो ना की नाही जेवणार आम्ही म्हणून. जातो इथनं. जोखू काका, उपाशी राहून काय बी साध्य नाही म्हणणार. आणि आम्ही असं बी नाही म्हणणार का तुम्ही परदेशी मजूर बनून जा. वय जर तुम्हासनी आमची काळजीच नाही तर मग या जेवण चारून काय सिद्ध करणार हाय. बाळादादा, काही सिद्ध नाही करायचंय आम्हाला, पण गोष्ट एवढीच आहे की तू नातेवाईक आहे समजा. तू इथे उपाशी राहशील आणि आतमध्ये आम्ही जेवण करणार हे चांगलं नाही वाटत. त्यामुळे हे एवढं जेवण करून घे आणि त्यानंतर उपोषण करायचं असेल तर करत राहा आणि आपण लढत राहू. एक तर कायद्याची लढाई आणि दुसरी लढाई लढू तुमच्या हट्टासाठी. आणि तुम्ही सगळे परदेशी मजूर बनायला का म्हणून तयार झालात. ह्या भाकरीसाठीच ना. मग ह्याचाच अपमान करताय. नका करू असं. जीवन घ्या समजेल. तुम्ही समधी गपगुमान जेवून घ्या. करुणा, बाळा, जेव. अरे जर तुम्ही जेवला तर आम्ही हे नाही समजणार का तुम्ही आमचं बोलणं ऐकलं आहे. फक्त जेवून घ्या बास. दीपक, तू जेव जेवण. जर तू नाही जेवलास ना
तर आजपासून तुझी आई बी कायच नाही खाणार. मग मी भुकेने जरी मेले ना तरी चालेल. आई, असं नको बोलस. दे जेवण, मी जेवून घेतो. बरं दयाच आहे तर मग ते आम्ही बी जेवतो. बरं याचा अर्थ असा नाही की आम्ही संपावरून उठलो आहे. होय, घ्या. मग ठीक आहे, आम्ही बी जेवतो आता. जनार्दन भाऊ, तुम्ही बी जेवून घ्या. तसं भी याच्या इथं आमचं कोणी आहेच नाही. आम्हाला जेवण कोण देणार? काय देणार तर मला या आधीच ही चाल सोडून गिरमिट्या मजूर बनून केलं पाहिजे होतं. अरे नाही हितेश भाऊ, नाराज नका होऊ. म्या तुमच्यासाठी बी जेवण घेऊन आले. हे घ्या, खावा. जेव्हा येतेच भाऊ. बघितलंस हितेश, एवढं प्रेम तुला परदेशात नाही मिळणार जेवढं प्रेम तुला या चाळीत मिळतंय. जेव जेवण. पोरी समधी जेवत आहे. घे, तू बी घे. बस इथे घे. बस बस. दादा, तुला अडचण भीमराव आणि बाबांपासून आहे ना? हे तर जेवण आहे. जेवण तर तुझा शत्रू नाहीये. जेवून घे. येऊ नको समजूस रमा. का मी माझा विचार बदलला आहे. परदेशी मजूर बनून मी या परदेशात तर नक्कीच जाणार. ताई, वाईट तर मला ह्या गोष्टीचं वाटतं तर तुम्ही आम्हा सगळ्यांना समजून नाही शकल्या. तरी बी आम्ही प्रयत्न करत राहू तुम्ही थांबावं म्हणून, आणि ह्या समद्यांनी बी थांबावं. रमा, तूच तुझ्या दीदीला नाही समजू शकलीस. पैक्यांची गरज आपल्या समद्यासनी हाय. माझा नवरा आजारी हाय, कोकणात हाय ते. त्यावेळी मी समद्यांसंग खोटं बोलले होते. बाळा दादांसंग मी काम शोधायला नव्हते गेले, कोकणात गेले होते. त्यासनी भेटायला, त्यासनी तयार करायला का त्यांनी बी माझ्या संग परदेशी मजूर बनून परदेशात यावं. तुमच्या समद्यांवरचं आमचं ओझं बी कमी करा. पर नाही तयार झाले ते. त्यामुळं मी या एकटीच जायला तयार झाले. त्यांना भेटून तयार करायला का त्यांनी बी परदेशी मजूर बनून माझ्या सोबत परदेशात यावं. पण नाही तयार झाले ते. त्यामुळं मी एकटी जायला तयार झाले आहे. माझं जाणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी, आणि सगळे ह्यांचं जाणं बी गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबासाठी. तसं बी या समद्यांचं तर माहित नाही, पण मी नक्कीच जाणार.
मग त्यासाठी मला बाबांच्या नजरेत, भीमभाऊच्या नजरेत, आत्याच्या नजरेत आणि तुझ्या नजरेमध्ये एकदा पुण्यांदा वाईट बनावं लागलं तरी चालेल. खाऊन घ्या थोडं. बरं, तर यामुळं तुम्ही जेवत नव्हता. जवळ ही समधी जेवत नाही, तुम्ही कसं जेवू शकता? लक्ष्मीनं आमच्यापासनं तर खोटं बोललंच, पण तुमच्यापासनं पण. तुम्ही मला काही बोलायच्या आधी मी तुम्हाला सांगते की टोमणं नाही मारत आहे मी तुम्हाला. समजा आपलं आपलं म्हणता तुम्ही. यामधनं कोण तुम्हाला तुमचं मानतं? सगळे आपल्या आपल्या मर्जीने जगतात. फक्त बोलायला बाबा आहात तुम्ही त्यांचे. फक्त नावाचे बाबा राहिले आहात. पण बायको बोलली तर वाईट वाटल. वाईट वाटल तुम्हासनी, पण खरं बोलतीये मी. जर मी इथे कोणाचा खूनच नाहीये, तर मग इथं राहून मी काय करू? मी हे घर सोडून निघूनच जाईन. भीम, तू उगाचच प्रयत्न करत आहेस. आम्ही समद्यांनी कागदावर अंगठा लावला आहे. तू यावेळी नाही जिंकू शकत भीम. दादा, परवा कोर्टात सुनवाई आहे. कोर्ट ठरवेन कोण जिंकेल आणि कोण हरेल. आणि तसंही वकील सरांनी सांगितलंय मला की कदाचित आपण ही केस हरू शकतो. पण तुला तर माहितीच आहे, मी भीमराव आहे. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी हार नाही मानणार. लढत राहणार.